अजितदादांची बातमी समजल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळाच सन्नाटा आहे. वातावरणामध्ये एक वेगळीच शांतता पसरली आहे. प्रश्न आज हा नाहीये की आपण दादांच्या मतांशी, त्यांच्या विचारांशी, त्यांच्या कामांशी किंवा राजकीय प्रवासाशी सहमत आहोत की नाही. प्रश्न आज हा पण नाहीये की आपण त्यांच्या पक्षाशी जोडलेलो आहोत की नाही. प्रश्न आज हा आहे की आज आपण माणूस म्हणून काय विचार करतोय. तुम्ही त्यांचे समर्थक असा किंवा विरोधक, पण खरी गोष्ट तर ही आहे की महाराष्ट्राने आज एक महत्त्वाचा नेता गमावला. काही लोक म्हणत आहेत की ही घातपाताची शक्यता आहे, तर काही लोक म्हणत आहेत की हा अपघात होता. खरं काय ते कदाचित आपल्या समोर येईल किंवा येणारही नाही. पण मला खरंच चिंता वाटते या महाराष्ट्राच्या भविष्याची. नाही, ही गोष्ट मी फक्त अजितदादा गेले म्हणून नाही बोलत आहे, तर महाराष्ट्राने मागच्या काही वर्षांमध्ये अतिशय महत्त्वाचे, आपल्या मातीशी जुडलेले नेते गमावले आहेत. आणि ते गेल्यानंतर आपल्याला नवीन कोणते प्रभावी चेहरे मिळायला तयार नाहीत. शिकलेली लोक राजकारण नको म्हणतात. प्रचंड बुद्धिमत्ता असलेले लोक जे आज खरं तर राजकारणात हवे ते देश सोडून चालले आहेत. मला भीती वाटते की काय हा महाराष्ट्र खरंच मराठी माणसाच्या हातातून निसटून तर नाही जाणार ना. आणि असे झाले तरी आपण एक नागरिक म्हणून करू तरी काय शकणार आहे जर आपल्याकडे खंबीर नेतृत्वच नसतील तर. ही अतिशय भयानक गोष्ट आहे जी आज कदाचित कोणाच्या लक्षात पण येत आहे की नाही मला माहीत नाही. पण मित्रांनो, इतका उशीर होऊ नका देऊ की वेळ निघून गेलेली असेल. मला वाटते की आजचा दिवस पक्ष, राजकारण आणि मतभेद विसरून एक होण्याचा आहे.